लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रामनगर वासियांचा मतदानावर बहिष्कार, पुनर्वसित गावात सुविधांचा अभाव। गत 26 वर्षापासून ग्रामस्थ मागणी करतायत। बातमी कन्नड। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंजना पळशीसाठी प्रकल्पासाठी वाडी पळशी हे गाव भूसंपादित करण्यात आलं। या गावाचे नाव रामनगर करण्यात आले असले तरी या गावात अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने गावातील लोकांनी शासन दरबारी स्मशानभूमी द्यावी अशी मागणी केली। त्यासाठी तब्बल 26 वर्षापेक्षा अधिक काळ लोटल्याने गावकऱ्यांनी विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे। तसे फलकही गावात लावण्यात आले आहे। रामनगर या पुनर्वसित गावासाठी 25 हेक्टर 66 आर भूखंड या पुनर्वसित गावासाठी लागणार असल्याचा नकाशा तयार केला। कार्यकारी लघु पाटबंधारे अभियंता यांनी 1994 यांनी लेआउट केले। हे गाव पुनर्वसित होऊन तब्बल 26 वर्ष उलटले, परंतु नगररचनेच्या नकाशामध्ये या गावासाठी शासनाने दफनभूमी, प्लॉट लाईन, फुल रस्ते, रोड यासारख्या बऱ्याच गोष्टी अद्याप केलेल्या नाहीत। यामुळे रामनगर येथील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आम्ही गावातील सर्व नागरिक बहिष्कार टाकत आहे असे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे। जोपर्यंत गावातील स्मशानभूमी, दफनभूमी आणि भूखंड मिळणार नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकीवर गावातील लोकांचा बहिष्कार असेल असे निवेदनात म्हटले आहे। शासनाने कागदावर दाखवले असले तरी प्रत्यक्षात मात्र गावात दफनभूमी नाही। 2018 मध्ये शासकीय फीस भरून मोजणी अधिकारी अंबोरे यांनी मोजणी केली। त्यांनी 20 हेक्टर 77 हे क्षेत्र मोजणी केले, परंतु तेही ताब्यात दिले नाही। यानंतर ग्रामपंचायतने 2023 मध्ये परत मोजणी फीस भरून मोजणी केली। त्या मोजणीसाठी भूमी अभिलेख अधिकारी मिसाळ व काळे हे आले होते। त्यांनी गावाचे अतिक्रमण झालेले भूखंड काढून न देता त्यांनी गावातील पक्के घर, काही प्लॉट असे 2 हेक्टर क्षेत्र हे गावातील लोकांनी शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले दाखवले। गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी गावातून निघून गेले। दरम्यान 2022 साली एका भिल्ल समाजाच्या महिलेचा मृत्यू झाला। त्यावेळी मारुती मंदिराच्या मागे त्या महिलेचा दफनविधी करण्यात आला। प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने गावात तणावपूर्ण शांतता राखली गेली। ऑगस्ट 2024 साली ही अशीच घटना घडली। त्यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वारंवार मागणी करूनही गावात स्मशानभूमी होत नाही, मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला आहे। या पार्श्वभूमीवर मतदानावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। बोला आता, मोठ्याने बोला फक्त। मी कारवारी खुर्दे गावकऱ्याच्या वतीनं मी एक समस्या सांगतो की या ठिकाणी भिल्ल समाजाची दफनविधी झाली। तर ही सगळं इकडे मंदिर आहे, मंदिरासमोर ती दफनविधी केल्या गेली। आम्हाला दफनविधी स्मशानभूमी नसल्यामुळे शेवटी गावकऱ्याला या ठिकाणी दोन्ही समाजाचा वाद झाला आणि त्या वादात या ठिकाणी प्रशासनानं पोलीस स्टेशन, तलाठी यांनी येऊन मध्यस्थी करून गावकरी मध्यस्थी केल्यानं शेवटी ती अंत्यविधी ह्या ठिकाणी झाली। त्याच्यानंतर असं काही होऊ नये, लवकरात लवकर शासनानं याची दखल घेऊन सनी आम्हाला स्मशानभूमी, दफनभूमी काय गावात नागरिक सुविधा बाकी आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करून देण्यात याव्या। मी संपत जयंत गायकवाड, रामनगरवासी। जो आमच्या गाव समस्याचा घाट उभा आहे त्या घाटाकडे कोणी न बघता फक्त राजकारणच चालू आहे। त्या अनुषंगाने आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा हा एक संकल्प व एक निर्धार केलेला आहे। त्या याच्यातून कोणीही आमच्याकडे येत नाही। अजून अद्यापर्यंत प्रशासनाला जाग नाही आली आणि आले बी सुद्धा नाही आमच्याकडे। तर आमच्या गावात स्मशानभूमी व दफनभूमी हे मोठे गंभीर प्रश्न आहे व त्याला रस्त्याचा एक प्रश्न आहे व उर्वरित प्लॉट जे 266 प्लॉटचे ते वाटप अद्याप कोणाच्या नावावर झालेले असं ग्रामपंचायत सांगते आणि कोणाच्या नावावर नाही आहे असं प्रति एक प्रश्न त्यांचा 2 प्रश्न आहे। एक वाटप केलेली सांगता, एक वाटप नाही केलेली सांगता। लवकर एवढी मागणी पूर्ण करून अशी गावकऱ्याच्या वतीने मी विनंती करतो। ठीक ओके। बोला, कोण बोलतो?
बोला काय समस्या आहे तुमची? रामनगर वाडीपळशी अंजना प्रकल्पात 1995ला अंजना प्रकल्प झाला. त्याच्यात वाडी हे गाव धरणात गेलं. त्याच्यानंतर आमचं गाव रामनगर या गावाला प्रसिद्ध झालं. त्याच्या आम्हाला पुनर्वसन इरिगेशननं मशानभूमी, दफनभूमी, प्लॉट हे कागदोपत्री नगर रचनेप्रमाणे दाखवले, पण त्याच्यात उपलब्ध नाही. त्या आम्हाला सुविधा 26 वर्ष झाले त्या पूर्ण झाल्यानंतरही तर नागरी सुविधा, रस्ता, कोणतीही सुविधा उपलब्ध नाही आहे. तर त्या लवकरात लवकर पूर्ण करून द्या याचा आम्ही भरपूर पाठलाग केला. 15 वर्षापासून त्याचा पाठलाग करतो आहे. पण पूर्ण गाव त्याच्या समस्या घेऊन तहसीलदार, कलेक्टर ऑफिस, इरिगेशन सगळ्याकडे गेली, पण त्याचं अजूनही कोणतं काम आमचं पूर्ण झालं नाही. तर लवकरात लवकर पूर्ण करून ती तेवढी सुविधा आमची पूर्ण करून द्या. आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर, सर्व निवडणुकीवर, नुसते विधानसभानी याच्यानंतर कोणतीही निवडणूक होईल तर आम्ही त्याच्यावर बहिष्कार कायम राहील आमचा. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आमचा पूर्णपणे बहिष्कार राहील. त्या ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, कुठच्याही निवडणुकीवर आमचा बहिष्कार राहील. बहिष्कार लवकरात लवकर पूर्ण करा. बहिष्कार का टाकला तुम्ही? बहिष्कार आम्हाला गावात कोणत्याच सुविधा नाही. मशानभूमीनी, दफनभूमीनी, जे प्लॉट आहे अजून बाकीचे तेही शेतकऱ्याच्या ताब्यात दाखवत्या, तेही आम्हाला लवकरात लवकर खाली करून द्या. अजून दुसरी समस्या? आता काय रस्त्याची रामनगर ते बस स्टँड ते रामनगर हा सुद्धा रस्ता अपूर्ण आहे. ठीक, चला. रस्ते गावात रस्ते अपूर्ण आहे, लाईन अपूर्ण आहे, सगळेच कामं ते अपूर्ण सोडत ते कामं पूर्ण करून द्या. आणि जे आम्हाला हद्द खुणा पाहिजेत किंवा इथून बाजूला शेतकरी, इथून गाव, तर ते गाव शेतातला शेत गावाचा अशी परिस्थिती रस्ता हा बहिष्कार कायम राहील. आणि याच्यानंतर प्रशासनाला ही गोष्ट झापणार नाही, कारण 2200 लोकसंख्येचं गाव आहे, सगळं गाव परेशान आहे. याच्यानंतर त्याचा जो जास्त उद्रेक होईल तर हे प्रशासनालाही झापणार नाही नंतर. तर प्रशासन लवकरात लवकर याचं काळजी घेऊन हे काम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर.